लाडकी बहिणीच्या लाडक्यातून अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नव्याने लाभार्थी यादी बनवायला सुरुवात झाली आहे. लाडक्यातून ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता की सर आम्हाला 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे, सर आमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येणार आहे का, आम्हाला हप्ता भेटणार आहे का, तर सर्व लाडक्या साईंना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. लाभार्थी यादी, नवीन लाभार्थी यादी बनायला सुरुवात झाली आहे आणि त्या लाभार्थी यादीनुसार पुढचे हप्ते तुम्हाला भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, तुमचं नाव या लाभार्थी यादीमध्ये असेल तर आणि तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्यांना 18वा हप्ता भेटलाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे. त्याच्याबद्दल पण एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, आज मतमोजणी आहे. मतमोजणीमध्ये आज तुम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज शेवट असणार आहे आणि त्याच्यामध्ये मतमोजणी होऊन घोषणा होणार आहे. तर त्याच्यामुळे लाडक्या ताईंना आजचा दिवस एक महत्त्वाचा दिवस असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहत आहे आणि आपण सगळेजण ज्याच्यासाठी लढत होतो ती गोष्ट आता पुढे आलेली आहे. लाडक्या ताईंनो, बघा, लाभार्थी यादी, नवीन लाभार्थी यादी, ज्या 24 लाख 25 लाख लाडक्या ताईंना वगळण्यात आलं होतं, त्या लाडक्या ताईंचे पण नाव यादीमध्ये आता घेतले जाणार आहेत. खुशखबर आलेली आहे. सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. काय नेमकं आजच्या बातमीमध्ये आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. चला, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 19वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाभार्थी यादी, बघा, लाभार्थी यादी म्हणजे काय, कोणत्या लाडक्या ताईंना हप्ते भेटणार, कोणत्या लाडक्या ताई अप्रूव्ड आहेत, म्हणजे त्या लाडक्या ताई पात्र आहेत, याची लाभार्थी यादी बनत असते आणि ती लाभार्थी यादी पुढे डीबीटी अकाउंटला पाठवली जाते. म्हणजे प्रत्येक त्याच्या बँकेच्या अकाउंटला ते यादी पाठवली जाते, डीबीटी साठी पाठवली जाते. तर त्या गोष्टी लाडक्या ताईंनो सुरुवात झालेली आहे. एक पॉझिटिव्ह, एक गुड न्यूज आलेली आहे समोर. तर ती तुम्हाला आणि लक्षात घ्या, या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आणि तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत, नाहीतर तुम्हाला हप्ते भेटणार नाही. ही पण सांगतोय, यादीमध्ये कुणाचं नाव असणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. कुणाचं नाव असणार आहे, कुणाचं नसणार आहे, डायरेक्ट तुम्हाला मी ते सांगणार आहे. त्याचबरोबर कोणत्या तारखेस हप्ता वाटप होणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्या ताईंनो, कोणत्या तारखेला हप्ता वाटप होणार आहे ते पण सांगणार आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची, 19वा हप्ता 4,500 कुणाला मिळणार आहे. ह्या लाभार्थी याद्या अपडेट करायला सुरू झाले, पण आता कोणत्या लाडक्या बहिणींना 19वा हप्ता भेटणार, म्हणजे ज्यांना मागचा पण भेटला होता त्यांना पण भेटणार आणि 4,500 भेटणार का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. चला, आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट सांगायलोय. ज्या लाडक्या ताई ई केवायसी आता करत आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं हे तुम्हाला अपडेट दिलोय. बऱ्याच लाडक्या ताईंची कन्फ्युजन होत आहे. बऱ्याच लाडक्या ताईंना समजत नाहीये की नेमकं केवायसी कुणी करायची आणि केवायसी करायला गेल्यानंतर अशा स्वरूपाचा एरर येत आहे. हा बघा, एरर दिसला की लाडक्या ताई परेशान व्हायला की सर आता काय होणार, आमचे लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार का, सर आता आम्ही नेमकं काय करायचं, आम्ही पहिल्यांदा पात्र होतो, मग आता आम्हाला एरर यायलाय, मग नेमकं काय करायचं, एरर काय यायला ते सांगतो अगोदर. हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. असा एरर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला यायलाय कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा. आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंनी ई केवायसी केली, ई केवायसी चुकले होते त्यांनी कुणी ई केवायसी केले, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. आपल्या चॅनलवर एकदम ऑथेंटिकेट, एकदम तंतोतंत खरोखर बातमी दिली जाते. त्याच्यामुळे आपलं चॅनल एकदम बरोबर असतं. त्याच्यामुळे लाडकी ताईंनो, तुम्हाला मी जी गोष्ट सांगतोय व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला असा स्वरूपाचा मेसेज येत असेल, एरर हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तर अशा जर एरर आला तरी घाबरायची बिलकुल गरज नाही. हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांना एकच सांगतोय, सोप्या भाषेत सांगतोय. जर तुम्हाला पहिले हप्ते भेटले असतील, 17वा 18वा हप्ता भेटला असेल, ई केवायसी तुमची योग्य प्रकारे झालेली असेल, काळजी करू नका. असा जर तुम्ही आधार कार्ड क्रमांक इथे टाकला, तुमचा आधार क्रमांक इथे टाकला, कॅप्चा या ठिकाणी टाकला आणि जर तुम्हाला असा मेसेज येत असेल, काळजी करायची बिलकुल गरज नाही. परत सांगतोय, एरर जरी आला तरी काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. याचा अर्थ असा आहे, तुम्ही दुरुस्तीच्या यादीमध्ये नाहीत.
म्हणजे तुमची या ठिकाणी चूक झालेली नाही. याचा अर्थ सोप्या भाषेत सांगतोय, तुम्हाला ई केवायसी करायची गरज नाही. जर असा मेसेज येत असेल तर तुमचं सगळं चांगलं आहे, तुम्हाला केवायसी करायची गरजच नाही, असा हा या एररचा अर्थ आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी ही गोष्ट समजून घ्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ई केवायसी दुरुस्तीची जी आहे, दुरुस्ती जर तुम्ही केलेली नसेल, म्हणजे ज्या लाडक्या त्यांच्या पहिल्या चुका झाल्या असतील त्यांनी हा आधार कार्ड क्रमांक त्यांचा टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी दोन ऑप्शन येतील, दोन प्रश्न विचारले जातील, त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नाही नाही टाकायचे, सबमिट करायचे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना हा मेसेज, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की बऱ्याच लाडक्या ताई टेन्शनमध्ये आल्यात की सर हे आम्हाला उत्तरच भेटत नाहीये, असा मेसेज आम्हाला येलाय की एरर येलाय, मग ह्याचं काय करायचं. बिलकुल काळजी करायची गरज नाही, गुरुदादावर विश्वास ठेवा, बिलकुल काळजी करू नका. असं जर एरर तुम्हाला येत असेल डायरेक्ट सोडून द्या. याचा अर्थ असा होतो की तुमची ई केवायसी चुकलेली नाही, तुम्ही दुरुस्तीच्या यादीमध्ये नाहीत, डायरेक्ट याचा अर्थ असा होतो. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. पण जर तुम्हाला असा मेसेज येत नसेल आणि ते प्रश्न विचारले असतील, प्रश्न जर पुढे येत असतील तर ते दोन्ही प्रश्न तुम्हाला द्यायचे नाही नाही म्हणून, आणि तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलंय, काळजी करायची आता गरज नाही. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की सर आम्हाला आता ते सांगा की कोणत्या लाडक्या ताईंना यादीमध्ये, आता यादीचं तुम्हाला दाखवायलो, यादी नेमकी आता कशी बनवली. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. तुम्हाला ही माहिती कुठं भेटणार नाही. सर्वात फास्ट आपल्या ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला दाखवायलोय. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. डीबीटी बघा लाडके दोनो, यादीमध्ये तुमचं नाव आता येणार आहे. सगळ्यात पहिली चेक असणार आहे, सगळ्यात पहिलं चेकिंग होणार आहे. डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का, बँकचं सीडिंग स्टेटस, ई केवायसी, बँकची केवायसी तुमची झाली आहे का. कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी आपलं नाव जिल्हा सांगायचंय आणि केवायसी, ह्या पाचही प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये नाव जिल्हा सांगायचं आहे आणि 5 प्रश्नाची उत्तर द्यायचे. तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का. ऍक्टिव्ह असेल तर यादीमध्ये तुमच्या, म्हणजे ज्या लाभार्थी यादी येणार आहेत, ज्यांना पैसे भेटणार आहेत, त्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे. दुसरी गोष्ट, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे. खूप महत्वाचं आहे, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल तर आणि तरच लाभार्थी यादीमध्ये नाव येणार आहे. पुढचं सांगतोय, ई केवायसी दुरुस्त केलेली आहे. बघा मागे ई केवायसी बरोबर होती, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं नाव येईल. पण ज्यांना चुका झालत्या, त्यांना हप्ते भेटले नव्हते, त्यांनी ई केवायसी दुरुस्ती केली. दोन्ही ठिकाणी नाही नाही, हे परत सांगतोय, दोन्ही ठिकाणी जर नाही नाही केलं असेल तर आणि तरच लाभार्थी यादीमध्ये नाव येणार. नाहीच्या ठिकाणी तुम्ही होय केलंय, आहे केलंय, संपला विषय, तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये नाव येणार नाही, तुमचे हप्ते बंद होणार आहे. त्याच्यामुळे चुका करू नका. परत हात जोडून सर्व लाडके त्यांना विनंती आहे, मी तुम्हाला दाखवतो, पण ते पण दाखवतो कुठं कुठं नाही नाही करायचं ते दाखवतो, काळजी करू नका. आता बघा पुढचा आहे, रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी नाहीत आणि 2 मधल्या एक बिगर लग्नाची आणि एक लग्नाची, अशीच लाडकी बहीण आहे का तुमच्या घरामध्ये. कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि घरात सरकारी नोकरदार नाही, वेतन कुणी सरकारी वेतन घेत नाही, हे असेल तर आणि तरच तुमचं लाभार्थी यादीमध्ये नाव येणार आहे, पुढचे हप्ते भेटणार आहेत. खूप महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय लाडके दोनो, खूप महत्वाची बातमी समोर आली ती तुम्हाला दाखवत आहे. आता बघा लाडके दोनो, अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही केवायसी केली, अपडेट केली, सगळं केलंय, पण त्या ठिकाणी जर या ठिकाणी आहे केलं आणि हा आहे केलं, दोन्हीपैकी एका ठिकाणी जरी आहे केलं, तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. आताच तुम्ही डायरेक्ट सांगून टाकतो, रेकॉर्डिंग करत असेल रेकॉर्डिंग करून टाका, भेटणार नाहीत हप्ते तुम्हाला. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी नाही नाही असायला पाहिजे. दोन्ही ठिकाणी नाही नाही करायचंय. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नाही आणि तुमच्या घरामध्ये कोणी सेवा निवृत्ती वगैरे वेतन कोणी घेत नाही, हे दोन्ही ठिकाणी नाही नाही प्रश्नावर उत्तर द्यायचंय, इथं टिक करायचंय आणि सबमिट करावर बटन दाबायचंय. लाडक्यानो एक गोष्ट ही समजून घ्या. आणि तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरदार असेल तर या ठिकाणी होय आहे करायचंय, असेल तरच करायचंय, नसेल तर इथं नाही करायचंय. तुमचं स्थान कुणी सेवानिवृत्ती घेतंय का, तर या ठिकाणी नसेल घेत कुणी तर नाही करायचंय ना. असं कुणी जर तुमच्या घरात असेल तर होय आहे करायचंय. ही पण गोष्ट तुम्हाला क्लिअर करतोय. त्याला लाडक्यानो काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे लाडक्या बहिणीपर्यंत, हा ज्या लाडक्या त्यांना टेन्शन आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री